तुमचाही कूलर जर थंडी हवा देत नसेल तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा। सर्वात पहिली टिप म्हणजे की तुम्हाला खिडकीजवळ किंवा दरवाजाजवळ तुमचा कूलर ठेवायचा आहे। तुम्ही जर बंद खोलीमध्ये तुमचा कूलर ठेवला असेल तर काहीही केल्याने तुमचा कूलर थंडी हवा देणारच नाही। त्यामुळे खिडकीजवळ किंवा दरवाजाजवळ तुमचा कूलर ठेवा आणि कूलर चालू असताना खिडकी किंवा दरवाजा ओपनच ठेवा, जेणेकरून तुमच्या कूलरला फ्रेश हवा मिळेल आणि तीच फ्रेश हवा थंड करून तुमचा कूलर तुमच्या खोलीमध्ये डिलिव्हर करेल। दुसरी टिप म्हणजे की तुम्ही जर तुमच्या कूलरच्या पाण्यामध्ये थोडा बर्फ ऍड केला तर यामुळे सुद्धा तुमचा कूलर थंडीगार हवा देणार आहे। तिसरी टिप म्हणजे की तुम्ही जर तुमच्या कूलरच्या टाट्यामध्ये गवत लावलं असेल आणि ती जर गवत खूपच तुम्ही घट्ट लावलं असेल तर आताच कूलर बंद करा आणि त्या गवताला थोडं दूर करा, कारण तुम्ही जर तुमच्या कूलरमध्ये एकदम दाबून किंवा घट्ट असं गवत लावलं असेल तर तुमचा कूलर श्वासच घेऊ शकत नाही। यामुळे आताच तुमचं गवत जर घट्ट असेल तर ते घट्ट गवत दूर करा, जेणेकरून तुमचा कूलर बाहेरील हवा ओढू शकेल आणि तुम्हाला थंडी हवा देऊ शकेल। त्यामुळे तुमचाही कूलर जर गरम हवा देत असेल तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि ज्याच्या घरी कूलर आहे त्याच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका।